आणि बॉलिंग ट्रॅकवरती राज देवळीकर तयार. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं आहे आणि चेंडू क्रमांक पहिला घेऊन तयार होत आहे. आणखी एक रंगतदार मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये सगळ्याच मॅच रंगतदार पाहिल्यात. खरं तर या स्पर्धेमध्ये 112 धावा टोटल 5 षटकांमध्ये जोडल्या, ज्यामध्ये इंडिव्हिज्युअली जर बघितला गेला तर 88 धावा बनवल्या होत्या आणि काय कमाईचा खेळ राहिला होता. तेव्हा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण जवळपास 2 अर्धशतक पाहिलेत आणि ते एकंदरी आपण दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलेले, पण त्यानंतर थोडासा खेळ बदलला. त्यानंतर इकडे जर बघितलं गेलं तर तितक्याशा धावत होत नाहीत, पण पहिला आणि दुसरा दिवस सगळ्या मॅच ज्या आहेत त्या तुम्हाला 70च्या प्लस दिसल्या होत्या. पण कालच्या दिवसापासून थोडं चित्र बदललं. लो स्कोरच्या मॅच देखील दिसत आहेत. पहिलाच बॉल यावेळेस पहा ऑप्शनचा बाहेर ठेवायचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि पहिला डॉट बॉल आलाय. निधाव चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता जर बघितलं गेलं तर एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव फळकावरती धावा 0 या आकड्यावरती आहेत. स्टार्ट मिळवावं लागेल. सुरुवातीला तुम्ही पहिल्या डावामध्ये खेळतात. युजली आपण अनेकदा पाहतो असतो की असे भरपूर संघ आहेत की जे प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणच घेत असतात, जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये तुमच्या समोर एक टार्गेट असतं. जेव्हा तुम्ही पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असता तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणताच टार्गेट नसतो, कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की सेफ टार्गेट कोणताच नाहीये. त्यामुळे मग तुम्हाला जितक्या धावा बनत असतात तेवढा तुमचा बेनिफिट असतो. पण सेकंड इनिंगमध्ये चेसिंगला जाता जेव्हा तेव्हा एक लक्ष असतं की बघा कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यानुसार तुमचे प्लॅनिंग थोडी इझी होऊन जातात बनवण्याकरिता. त्यासाठीच सध्या क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय पाय संघाला आणि दत्ताळी संघ सध्या बॅटिंग वरती पाहतोय. सो आता इकडनं दत्ताळी संघ किती धावांचा टार्गेट जॉईन करेल हे पाहावं लागेल. मी म्हणेन की 5 षटकांची मॅच आहे मिनिमम. आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने खेळ चालू आहे 60, 65 या 70 एवढा तरी सध्या विचार करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला तशा प्रकारची प्लॅनिंग्स बनवणं गरजेचं आहे. त्या फळकावरती धावा टोटल 2. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ समच्या बाहेर होता. वेट करून चेंडू कट करायचा होता, पण त्यानंतर जर बघितला गेला तर पंचांचा इशारा येतो की वाईट लाईनचा बाहेर चेंडू आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतायत, जाऊन पोहोचला गेला टोटल 3 या आकड्यावरती. चेंडूचा जिथे खेळ समाप्त झाला 2. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर 2 धावा आल्या आणि त्यानंतर वाईटच्या स्वरूपामध्ये आपण ही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव पाहिली आणि त्याच्याच मदतीनं आतापर्यंत धाव फळकावरती धावा 3 आहेत. जिथे बॅटिंग करताना आपण 2 बॅटर्स पाहतोय, समित आणि त्याच्या समवेत भूपेश. थोडासा मंद सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, कारण की तितकासा अग्रेशन दिसत नाही. फील्ड अग्रेशन जर बघितला गेला तर अजून तितकेसे अग्रेसिव्ह बॅटर दिसत नाही. संयमी खेळ करण्याचा प्रयत्न करताय. ठाऊक आहे की आताच मॅच चालू झाले त्यामुळे थोडे सेट होण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर धावा बनवतील. इथे पहा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फळकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेला 4 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 डॉट 2 वाईड आणि 1 सिंगल. म्हणजे एक जर बघितलं गेलं तर एक अनफेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे टोटल 4 चेंडू फेकलेत गोलंदाजाने, पण ज्यामध्ये फेअर डिलिव्हरीचा विचार केला तर 3 आहेत. 4थ्या क्रमांकाचा चेंडू पॉवर प्लेचा आपण पहिलं षटक मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन हा फील्ड सेटअप सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे टाकलेला बॉल हलक्या गतीने बॅटची फेस फक्त ओपन केली आणि त्यानंतर अगदी कलात्मक फटका टेक्निकचा वापर केला इथे आणि त्यानंतर बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा देऊन जाईल. फारसं काहीच केलं नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहू शकाल. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडूच्या मरेटला ओळखला आणि अगदी दिशा दिली. फक्त टेक्निकल फटका होता हा आणि त्याच्यामुळे धावा 4 अंकित केल्या गेल्यात आणि चौकाराच्या मदतीनं धाव फळकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 8 या आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 4. प्रति चेंडूच्या पाठीमागे 2 आणि 12च्या अवरेजने आतापर्यंत धाव फळकावरती आपण धावा पाहतोय आणि गरजेचं आहे बघा. 4 चेंडू झालेत बघा. आपण पाहतोय ना की एक हेल्दी रन रेट मेंटेन करायचं असेल तर मग 12, 13 या 14च्या अवरेजने तुम्ही धावा जरी बनवला गेला एक हेल्दी रन रेट आहे. 5 षटकांची मॅच आहे. तुम्ही 60, 62 प्लस जाऊ शकता, पण एखाद्या षटकाला तुम्ही मग तिकडे टार्गेट केलं, तिकडे 15, 16 या 20, 18 धावा बनवल्या तर मग ते 70 प्लस देखील जाऊ शकतं. आता मोठा फटका खेळायचा होता. टप्पा पडल्यावर थोडा थांबून आला बॉल आणि त्याच्याचमुळे जर बघितलं गेलं तर इकडे पंचांचा इशारा येतोय की बॅटची कडा लागली होती आणि एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा वाढतायत. 9 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झालाय 5.
एक चौकार आला, त्याच्या व्यतिरिक्त या गोलंदाजाने फारसा जास्त हात सैल करून दिलेले नाहीयेत। शेवटचा अंतिम बॉल, प्रहार करायचा होता, ऑप्शनच्या बाहेर हलकासा खाली राहिला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतोय षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग वरती आपण समित दत्ताळी या संघाला आपण खेळताना पाहतोय आणि प्रथमतः बॅटिंग करताना अगदी इझिली धावा बनवून काढल्या गेल्या, त्या म्हणजे टोटल 9। खरं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये 8 धावा होत्या, पण शेवटच्या अंतिम 2 चेंडूवरती फक्त एकच धाव आली आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता 10च्या आतमध्ये डबल फिगर अजून क्रॉस नाही केलेली 9 धावा पाहायला मिळतात। पण एक चांगली बाब जरूर मी म्हणेन दत्ताळी संघाकडनं की त्यांनी विकेट वाचवण्याचं काम केलं आणि हे फार इम्पॅक्ट करेल, कारण की जेव्हा पण तुम्ही विकेट वाचवाल मैदानामध्ये पार्टनरशिप बनवाल, सुरुवातीला स्ट्रगल केलं तरी चालेल, पण जेव्हा सेट झाले बॅटर तेव्हा ते अटॅक करून खेळू शकतात आणि त्याच इंटेन्शनने त्याच प्लॅनिंगने फारसी रिस्क नाही घेतली, अगदी शांतपणे खेळ मैदानामध्ये दाखवताना पहिल्या षटकामध्ये धावा 9 बनवल्यात। आता षटक क्रमांक दुसरा आहे जे सेकंड पॉवर प्ले, आता तुम्हाला 3 खेळाडू आउटफील्डच्या बाहेर दिसतील। मेरी जवामिनी तुझी केली दोस्ती, गावाची लोक तुला बोलली होती मेरी बरोबर नाही, हवाला लागे तुला घरच्यांची बोली मेरी बरोबर नाही, हवाला लागे तुला। षटक क्रमांक दुसरा बॉल तयार होतोय, ललितला आणलाय गोलंदाजीवरती, ललित देवलीकर आता गोलंदाजीवरती आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये। पहिलं षटक तर चांगलं राहिलं, विकेटलेस राहिले गोलंदाज, पण धावा कमी दिल्या, कंट्रोलमध्ये धावा ठेवण्याचा प्रयत्न केला। सो आता या दुसऱ्या षटकामध्ये सेकंड पॉवर प्ले मध्ये ललितच्या अगेन्स्ट मोठे प्रहार केले जातील का पाहावं लागेल। हा पहा पहिलाच बॉल, इंटेन्शन तर आहे मोठे फटके खेळायचा, पण डिस्टन्स इतका कव्हर नाही करू शकले आणि त्यानंतर मिड विकेटला आपला विकेट गमावलाय। धक्का क्रमांक आला पहिला आणि जो ब्रेक थ्रूची गरज होती ना तो ब्रेक थ्रू मिळालाय। 9 आकड्यावरती षटक क्रमांक दुसऱ्यातल्या पहिल्या चेंडूवरती आलाय धक्का। बघा पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 9 आलेल्या, त्यामुळे हे होणार होतं, एकतर मोठे फटके येणार होते, एकतर विकेट जाण्याचे चान्सेस क्रिएट होणार होते, कारण की मग जास्त वेळ बॅटर शांत स्वतःला नाही ठेवू शकत आणि तेच पाहायला मिळालं। अटॅक करायचा होता, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं झालं आणि त्याच्याचमुळे आपला विकेट गमावला गेला आणि 9 आकड्यावरती पहिला धक्का बसताना आपण पाहतोय। आणि आता क्रमांक 3 वरती मितेश भुईर आलेत, इन ॲट नंबर 3 पोझिशन वरती सध्या आपण मितेशला पाहतोय। विकेट मिळाला, ललितला ती सफलता मिळाली पहिल्याच बॉलवरती। आता मितेश चेंडू क्रमांक पहिला फेस करेल आणि या षटकातील दुसरा चेंडू आहे। ललितच्या समोर पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यावरती कुठेतरी मनोबल वाढलं असेल, त्यामुळे ताकदवान गोलंदाज नक्कीच आहे। स्लो चेंडू करायचा होता, ऑप्शनचा बाहेर आहे आणि आता पंचांचा इशारा काय तर आउट ऑफ द पिच हा बॉल आहे। चेक करूयात आपण, जर पिच वरती बॉल असेल की पिचच्या बाहेर आहे। चला आपण चेक करतोय, त्यामुळे तुमच्यापर्यंत योग्य तो डिसिजन जरूर पोहोचेल, पण एक विनंती करेन की बघा अंपायरच्या डिसिजनला देखील तुम्ही सन्मान करा।
तसेच स्नो बॉल पिचच्या बाहेर चेंडू हा लँड झाला आणि पंचांचा डिसिजन योग्य होता, तो आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. रन काढलाय का? हा नो बॉल आहे, त्यामुळे येणारा चेंडू आता फ्रीडचा असेल. अतिरिक्त धाव्याने धावसंख्या फळकावरती वाढला जाऊन पोहोचला गेला टोटल 10 आकड्यावरती. येणारा चेंडू आता फ्री हिटचा सामना करण्याकरिता स्ट्रायकर एंड वरती आपण मितेशला पाहतोय. मितेश भोईर आहेत, जे क्रमांक 3 वरती आले होते. आणि फ्रीडच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मागच्या षटकातील देखील सरासरी कव्हर होऊ शकते, पण इकडे पहा टप्पा पडला आणि त्यानंतर फार वेगाने बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा स्थगिती पाहताना चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 आणि धाव फळकावरती धावा 10 आकड्यावरती आहेत. मोठ्या फटक्यांची खरं तर गरज आहे आणि खूप जास्तच गरज आहे सध्या, कारण की मग धावा बनवायच्या असतील तर अटॅक करून खेळणं गरजेचं आहे. मिड विकेटला चेंडू लॉफ्ट केलं होतं आणि त्यानंतर जर बघितलं तर क्षेत्ररक्षक पोहोचून फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे, इझिली कंप्लीट केला जाईल. कारण की फेकी जर बघितली तर थोडी लेट झाली, तिथपर्यंत पोहोचू शकली नाही फेकी आणि त्याच्याचमुळे या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एक क्षण असं वाटत होतं की रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल की काय, पण जर यष्टांवरती अचूक फेकी आली असती तर मी म्हणेन की जरूर विकेट मिळाला असता. पण आता 2 धावा तर बनवल्या आणि 2 धावाच्या मदतीने धाव फळकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12, जिथे प्रथमतः बॅटिंग करताना आपण दत्ताळी संघाला पाहतोय अगेन्स्ट टीम कान्हाई स्पोर्ट्स बी संघाला पाहतोय. इथे पहा पूल केलाय, आता बॅटचा मधोमध झाला बॉल आणि त्यानंतर सरळ डिपॉझिट केला जाईल मिड विकेट बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 6. दुनिया हसतय सारी परवाना मेरी, तुझी माझी बघ जमलाय जोरी. बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवला स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर 6 धाब्यांकरिता आणि धाव फलकावरती धावा वाढल्यात. आता बघा खोलवर टप्पाचा चेंडू होता, समोर खेळायचा होता स्ट्रेट बॅटने आणि त्यानंतर इनफिल्डला चेंडू अडवला जाईल, एक सिंगल धाव आली. याच सर गोष्टीची चर्चा केली होती की बघा दत्ताळी संघाला मोठ्या फटक्याची गरज आहे, कारण की तुम्हाला तुमचा जो रन रेट तुमचा जो चालू आहे, चेंडू फेकून झाले टोटल 5, शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तुमचा जो रन रेट चालू आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने धावाची तुमची गती आहे ती वाढवावी लागेल, नाहीतर मग लो स्कोरची मॅच दिसेल. शेवटचा अंतिम बॉल टप्पा पडला आणि त्यानंतर बाउन्स झाला चेंडू, उसळी घेतली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 2 षटकांचा खेळ, अर्थात पॉवर प्लेचे दोन्ही षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात 9, या षटकामध्ये 10 आणि विकेट देखील या षटकामध्ये 1 पाहायला मिळाला. आणि एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावताना दत्ताळी संघाची धावसंख्या फळकावरती सध्या 19 आकड्यावरती आपण पाहतोय. 19 रन्स. पुन्हा काढल्या चोरी चोरी 2 वर्ष पुन्हा काढल्या चोरी चोरी. नको तुझा धन मना नको तुझी दौलत, मायेचा संसार सपनान कलतय. तुला बघून जीव माझा धाक धुक करतय, रात दिस राज तुझा याद मला परतय. तूच माझी राणी काळजाची, तूच माझी राणी जन्माची, वचन देतोस मी होईल तूच माझी सपनाची राणी. सो मच. राज आलेत आता गोलंदाजीवरती, षटक क्रमांक 3 घेऊन पॉवर प्लेचं निर्बंध हटवल्यानंतर राज आणलंय गोलंदाजीवरती. 5 षटकाची मॅच आहे. कदाचित मी म्हणेन की तुमच्याकडे राज ऑप्शन एक होता की जो एक आता आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्या स्पेलचे 2 षटक हाताळेल आणि मग त्यालाच आणलं गेलंय. षटक क्रमांक 3 मध्ये आपल्या स्पेलचं 200 षटक हाताळलेले एक असा गोलंदाज आहे की जो 2 ओव्हर हाताळू शकतो आणि राजवरती ती जिम्मेदारी आहे. फ्रंटलाईन गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे की इथून मॅचला आणखी टर्न देऊ शकतो. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले त्याने 9 धावा दिल्या होत्या, त्यामुळे इकडनं जर बघितलं गेलं तर पाय बी संघाच्या कॅप्टनचं इंटेन्शन हेच असेल की राजला पुन्हा एकदा गोलंदाजी आणावे, जेणेकरून कमीत कमी धावा आणि एखादा जर विकेट मिळाला तर मग या मॅचवरती किंवा या डावामध्ये त्यांची पकड थोडी आणखी मजबूत होऊ शकते आणि त्याच इंटेन्शनने सध्या आणलं गेलंय.
कारण की तुम्ही जेव्हा पण अटॅक करून खेळाल, तुमच्या स्ट्रेंथवरती खेळाल, तेव्हा तुम्ही ऑलवेज बेस्ट राहता. आणि तेच सध्या पाहतोय की पॉवरफुल गोलंदाज आहे आणि राज आता बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 घेऊन जितेश स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. मितेश भोईर ज्याच्या बॅटमधनं एक धमाका आलाय ते देखील विसरून चालणार नाही. सो बॅटल हे बेस्ट ठरू शकतं, कारण की दत्ताळी संघाकडनं मितेश त्यांचा प्रमुख शिलेदार आणि जर पाय बी संघाकडनं जर बघितला गेला तर राज त्यांचा प्रमुख गोलंदाज. आणि आता हा दोघांचा बॅटल मी म्हणेन की या मॅच मधला बेस्ट बॅटल ठरू शकतं. पॉवर प्लेचा तर निर्बंध हटवलाय. पहिला बॉल ऑप्शनचा बाहेर होता, यष्टीरक्षक मिस झालेत आणि त्यानंतर लॉंग स्टॉप रिजन मध्ये वाईड आणि वाईड प्लस टोटल 4 म्हणजे मिळतील आता धावा 5. पंजा खोलला जाईल आमच्या पंचांचा. वाईड प्लस 4. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बोनस आपल्याला पाहायला मिळाला. 5 धावा इथे दिल्या गेल्या आणि या 5 धावांच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढल्या 24-24 आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 होत्या, आता 24 झाल्या. म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं गेलं तर 12.00. मी म्हटलं होतं ना की 12, 13 या 14ची सरासरी हेल्दी आहे आणि ते आलंय. आणखी खराब चेंडू येईल की का? टप्पा पडल्यानंतर एक धाव तर बनवली आता इकडनं आणि पंचांचा तोच इशारा येतोय की हा आता पिचच्या बाहेर नो बॉल आहे. याआधी वाईड त्याच्यावरती 4 दिल्या होत्या आणि आता नो बॉल हाताळलाय. खरं तर गोलंदाजाच्या मनामध्ये हे इंटेन्शन आहे की बॅटरच्या रडारपासून चेंडू दूर ठेवायचे आहेत, पण इतके जास्त जर दूर ठेवले तर मग एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा येतील. नो डाऊट फ्रीडचा बॉल आहे. फुल टॉस बॉल इथे देखील होता, बॅटची हलकी कडा लागली आणि त्यानंतर एक धाव बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतायत. टोटल धाव फळकावरती जाऊन पोहोचला गेला 27-27 आकड्यावरती. म्हणजे मागच्या एक चेंडूवरती 8 धावा आल्यात. हे महागडं षटक होऊ शकतं, कारण की पहिल्या षटकामध्ये राजने 9 धावा दिल्या होत्या 6 चेंडूमध्ये. इथे एका चेंडूमध्ये त्याने 8 दिल्यात. त्यामुळे आता दत्ताळी संघाचे प्लॅनिंग हेच असतील की इकडनं हे षटक 15, 16, 17 तरी व्हावं. ऑन साइडला खेळायचं होतं, तिथे पहा इनफिल्डचे क्षेत्ररक्षक अडवण्याचे प्रयत्न करतात. छोटे खेळाडू होते आणि त्यानंतर बॉल चालला अगदी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील आणखी 4. कल्याण साखली सोन्याची ही पोरी कोणाची? कल्याण साखली सोन्याची ही पोरी कोणाची? डोल्याला गॉगलला लाखेला काजल ही पोरी कोणाची? चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 31-31 आकड्यावर. पुन्हा बाहेर बॉल हाताळला गेला, पण यावेळेस पंचांचा कोणत्याच प्रकारचा इशारा नाहीये. त्यामुळे हा लाईनच्या आतमधनं चेंडू इम्पॅक्ट करत होता आणि तेच पाहायला मिळालं की इथे आता डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा जर बघितला गेल्या तर 31 आकड्यावरती स्थगिती पाहताना हे प्लॅनिंग्स होते राजचे की या लेंथवरती गोलंदाजी ठेवायची, पण ती लेंथ मिळत नव्हती. पण आता मी म्हणेन की चांगला चेंडू. फुल टॉस केलाय भीमाच्या स्वरूपामध्ये, हा नो बॉल आणि त्यानंतर नो +1 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीने धाव फळकावरती धावा 33 आकड्यावरती. येणारा पुढचा चेंडू फ्रीडचा आहे. राज चुकी करतोय. खरं तर या बॉलिंग लाईनअप मधला सर्वात स्ट्रॉंग गोलंदाज आहे. तुमच्याकडनं कर्णधाराच्या अपेक्षा खूप साऱ्या आहेत, पण तुम्ही जर अशा चुका करत राहिल्या तर ही स्पर्धा तुम्हाला लवकरच टाटा बाय बाय बोलण्यासाठी देखील तयार होईल. त्यामुळे चुका सुधाराव्या लागतील. तुम्हाला ज्या चुका केल्यात त्याच्यावरती प्रत्युत्तर द्यावं लागेल, नाहीतर मग एक परिस्थिती वेगळी बनेल. पण त्याचा बेनिफिट जो आहे दत्ताळी संघाला जरूर होतोय आणि दत्ताळीचे सध्या समर्थक हेच म्हणत असतील की येऊ द्या, जितक्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा येतात तेवढीच जागा मजबूत बनेल. फ्रीडचा बॉल पुन्हा वाईडच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस लेग स्टंपला सोडून जाणारा आणि त्यानंतर अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धाव फळकावरती धावा वाढतायत 34-34 आकड्यावर. 3च चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 होत्या, आता 34 आहेत. म्हणजे मागच्या 3 चेंडूमध्ये तुम्ही विचार करू शकता की धावा किती वेगाने आला, ज्यामध्ये एकही मोठा फटका नाही, एक चौकार आला होता फक्त. फुल टॉस केला फ्रीडचा बॉल, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. एक धाव तर बनवली, मिड विकेटला मिसफील्ड होती आता आणि त्यानंतर दुसरी धाव कंप्लीट केली गेली आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा 36-36 आकड्यावर. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4
36 धावा फलकावरती आहेत. परिस्थिती बदलली आता. पहिल्या 2 षटकामध्ये जरूर या मॅचची परिस्थिती वेगळी होती, पण आता थोडंसं वेगळं चित्र दिसतं. स्लो चेंडू हाताळलेला, बॅकफुटला गेला, वेट करून खेळायचा प्रयत्न केला, अगदी सॉफ्ट हँडलने एक धाव बनवली, पुन्हा मिसफील्ड होती आणि त्यानंतर दुसरी धाव कंप्लीट केली. या चुका लवकरात लवकर सुधाराव्या लागतील पाय बी संघाला, कारण की बघा क्रिकेटच्या पटलावरती 1-2 चुका ठीक आहेत. बघा चुकी करणं खऱ्या अर्थाने चुकी नसते, पण तिला जर तुम्ही वारंवार दर्शत असाल तर मग ती चुकी आहे आणि तेच पाहायला मिळत आहे. कमबॅक करावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल स्वतःवरती. खरं तर 2 धाव्याच्या मदतीने 38 या आकड्यावरती धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल आपटून टाकायचा प्रयत्न केला होता. आता लेंथ चांगली होती ही या चेंडूवरती आणि त्यानंतर जर बघितला तर बॅटचा फ्लो आधीच झाला आणि त्याच्यामुळे शरीरावरती बॉल आदळला गेला. डॉटच्या स्वरूपामध्ये शेवटचा अंतिम बॉल. सुरुवातीला जर बघितला पहिल्या बॉलवरती चौकार आलेला आणि डॉट बॉलने समाप्ती केली. म्हणजे एकंदरीत जर या षटकामध्ये जर बघितलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 19 होत्या आणि या षटकामध्ये 19 आल्यात. त्याच्यामुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 38 आहेत. विकेट गमावले गेलेत 1 आणि आता मागच्या षटकापासून आपण पार्टनरशिप होताना पाहतोय. खरं तर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण विकेट जाताना पाहिला होता. त्यानंतर मागचे जर 11 चेंडू बघितले तर 11 चेंडूमध्ये पार्टनरशिप देखील झाल्या आणि त्या 11 चेंडूमध्ये धावा देखील योग्य पद्धतीने आल्यात. त्यामुळे दत्ताळी संघ आता एका चांगल्या पोझिशनमध्ये आहेत, कारण की 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धाव फलकावरती आहेत. अजून इकडनं षटक क्रमांक 4 आणि 5वं येणं बाकी आहे. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये होतोय. छोटासा आपण देखील ब्रेक घेऊयात आणि येऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. हो जाए अपनी अगर दोस्ती, तू जो मिला तो मिले जिंदगी. कल्याण साखली कोई कोनाची, उसकी अदा मेरा दिल ले गई. केलस मना पागल केलस, मोरिये केलस तुझे नादानी मनाए केलस तुझे नादानी. मोरिये केलस मना पागल केलस, मोरिये केलस तुझे नादानी. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय बी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट दत्ताळी या 2 संघांना खेळताना पाहतोय, जिथे प्रथमतः बॅटिंग करत होते. सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये एका षटकात 19 धावांचं षटक झालं आणि 12.66च्या ॲव्हरेजने धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल जाऊन पोहोचला गेला त्यामध्ये 38 आकड्यावरती, जिथे 1 विकेट गमावला गेला. आणि आता रमेश मुकादम गोलंदाजीवरती षटक क्रमांक 4 घेऊन तयार होत आहेत. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला, लो राहिला हा इथे बॉल आणि त्यानंतर जर बघितला गेला तर डॉटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. 12च्या ॲव्हरेजने आतापर्यंत 38 धावा आपण पाहतोय, 12.66च्या ॲव्हरेजने. आणि त्यानंतर या षटकामध्ये आता रमेश मुकादम किती धावांचं षटक हाताळेल हे पाहावं लागेल. इकडनं देखील बघा तुम्ही 4 ते 5 धावा दिल्या, एखाद दुसरा विकेट घेतला तर पुन्हा एकदा तुम्ही सरासरी समोरच्या संघाची घसरवू शकता. आणि इकडे जर 4-5 धावा किंवा 10च्या आतमध्ये धावा ठेवल्या गेल्या तर ते ॲव्हरेज जे आहे ते पुन्हा एकदा घसरेल आणि मग 10 वरती येऊ शकतं. फुल टॉस बॉल होता, ही चुकी केली आहे. फुल टॉस म्हणजे परभणी आहे आणि दोन्ही हाताने स्वीकार करताना सध्या आपण मितेश भोईरला पाहिलंय आणि बॉल सरळ पाठवलाय मिड विकेट बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 6. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढल्या जाऊन पोहोचला गेला 44 आकड्यावरती. मोठा फटका पाहायला मिळाला आणि फुलटॉस या फुलटॉसला परभणी म्हणून स्वीकार करताना पाहिलं आणि दोन्ही हातांनी त्याचा स्वीकार केलेला. जोरकस फटका 6 धावाचा 42 धावा. हाफ ट्रॅकर बॉल हा देखील होता पण तितकासा बाउन्स पाहायला मिळाला नाही म्हणून बॅटचा टोला बॉल लागला. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर दुसऱ्या धावेचा कॉल कंप्लीट केला आणि त्या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. त्यामध्येच
46-46 आकड्यावरती. हा देखील बॅटरचा रडार मध्ये होता, चेंडूच्या मॅरेटला ओळखलेला, पण थोडा खाली होता बॉल, तितकासा बाउन्स नाही मिळाला, त्याच्यामुळे बॅटचा टोला लागला. अदरवाईज इथे देखील मोठा फटका पाहायला मिळाला असता. आता पुढ्यात बॉल टाकलाय, स्वीप केल्या बॉलला, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अडवतायत तिकडे, आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा कॉल आहे. आणि आता दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्या, त्यामुळे विकेट जाण्याची शक्यता आहे. जी पार्टनरशिप बनत होती ती पार्टनरशिप आता ब्रेक होते, आणि दुसरा धक्का रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला जाईल. आणि आता यावेळेस जर बघितलं गेलं तर समित परततायत माघारी. भावेश भोईर आलेत नवीन बॅटर, जे सध्या नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील. रनआउटचा नुकताच विकेट माघारी परतला गेला. दत्ताळीला लागणारा हा दुसरा धक्का, आणि 2 विकेटच्या नुकसानवरती धावा. ओहो, मोठा फटका, लगेचच पिक केलाय, पुल केलाय आणि पाठवलाय बर्ड लाईनच्या बाहेर. मितेश भोईर सध्या या मैदानामध्ये, या उन्हाच्या तडाख्यामध्ये आग उकळतोय. हे दुसरा मोठा फटका या षटकातील. पल तयार, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. आता बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल आहे, आणि त्यानंतर डीप मध्ये क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या 2 धावांच्या मदतीनं हे षटक देखील तुम्हाला मोठं होताना दिसेल, कारण की इथे डबल आला, तिथे सिंगल आला, तिथे वाईड देखील पाहिलं, आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर 2 मोठे फटके देखील पाहिलेत. आणि या षटकामध्ये टोटल जर बघितलं गेलं तर 17 धावा आल्या, विकेटलेस राहिले. रनआउटच्या माध्यमातून 1 विकेट जरूर आला, पण 17 धावा टोटल आल्या. पहिला डॉट, मग षटकार, मग 2, मग 1+ रनआउट, मग 6, आणि त्यानंतर शेवटच्या अंतिम बॉलवरती 2 धावा. पहिल्या षटकात 9, मग 10, मग 19, आणि मग चौथं षटक 17चं. म्हणजे एकंदरी ट्रॅकवरती गाडी सुरुवातीला जर बघितलं गेलं तर दत्ताई संघाची तितक्या वेगाने धावत नव्हती, पण एकदा काय ट्रॅक चांगला मिळाला त्यांना, रुलावरती गाडी एकदा काय वेगात धरला त्यांनी, मग ती थांबायला देखील तयार नाहीये. आता त्यांचा प्रचंड वेग वाढत चाललाय, आणि त्याच्याच मदतीनं बघा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 55 आहेत. त्यामुळे ॲव्हरेज खूप चांगला आहे. सुरुवातीला पहिल्या 3 षटकामध्ये आपण 12.66चा ॲव्हरेजने धावा होताना पाहिल्या, आणि आता षटक क्रमांक 4 जेव्हा कंप्लीट झालं, आता ॲव्हरेजचा जर विचार केला तर आता बघा 13.75चा आहे. त्यामुळे हे वाढत चाललंय. हे कमी होण्याची चर्चा आपण करत होतो काणाई स्पोर्ट्स पाये बी संघाकडनं, पण ते कमी नाही होतंय, ते वाढत चाललंय, कारण की गोलंदाजी तितकीशी भारदार नाही झाली. आणि बॅटर्सने जर बघितलं गेलं तर गोलंदाजांना उद्ध्वस्त करणारी पारी खेळण्याचा प्रयत्न केलाय, ज्यामध्ये स्पेशली मी म्हणेन की 3रा विकेटवरती जेव्हा मितेश भोईर आले 3 नंबरवरती, त्यांचं तर कौतुक जरूर करावं लागेल, ज्यामध्ये 1 चौकार, 3 षटकार, डबल, सिंगल्स आल्यात, आणि पारीला सांभाळणारा खेळ, अगदी सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचं अंतिम षटक आहे, आणि पंकज तांगडे आलेत गोलंदाजीवरती. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता पल तयार. पहिला बॉल, पुन्हा एकदा पंचांचा आता इशारा येईल की पिचच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला, आणि त्याच्याचमुळे हा आउट ऑफ द पिच, नो बॉल आहे. आणि त्याच्याचमुळे अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा जाऊन पोहोचला गेला 56-56 या आकड्यावरती. येणारा पुढचा बॉल फ्रीडचा. पल तयार होता, फ्री हिटचा बॉल, आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, नो बॉल.
आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर अतिरिक्त धाव पुन्हा पाहायला मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. 57 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खूप साऱ्या धावा दिल्या गेल्यात. पाय बी संघाचा विचार केला तर वाईड चेंडू खूप पाहिले, नो चेंडू पाहिले, 22च्या स्वरूपामध्ये धावा दिल्या आणि आता बॅटमधनं धावा येत आहेत. समोर खेळले होते लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात तर आहेत अगदी स्ट्रेट आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल आणि एका सिंगलने भावेशला ठाऊक होतं की बघा अटॅक करून खेळायचा तर प्रयत्न जरूर करेल, पण जर मोठा फटका नाही आला तर मग मितेशला एक सिंगल काढून देणं गरजेचं आहे, कारण की मितेश इथे सेट झाला आणि मितेशला ठाऊक आहे की आता बॅटिंग कशी पुढे घेऊन जायची आहे आणि त्याच इंटेन्शन एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा 58-58 या आकड्यावर. चेंडू क्रमांक दुसरा हो लॉफ्ट केलाय आणि बॉल चाललाय सरळ बॉन्ड लाईनच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक तिकडे होते पण त्यांच्या मस्तकाला दस्तक देणारा हा षटकार आला. धावाचा हमी आला. गुलाबाचे फुलांनी गाभारा सजलय एकविराईचा. क्या बात आहे मितेश, लाजवाब पारी आपल्याला मितेशच्या बॅटमधनं पाहायला मिळते. सुपर नॉक पाहायला मिळाला. खरं तर अनुभव खूप सारा आहे मितेशकडे आणि त्याच अनुभवाचा अगदी उपयोग करताना आपल्याला मैदानामध्ये जे दिसतात ते सध्या दत्ताई संघाला गरज होती एखादा असा बॅटर की जो खेळपट्टीवरती टिकून राहील, त्याचा बॅटमधनं धावा वेगाने येतील आणि सेन्सिबल क्रिकेट दाखवेल आणि तेच पाहायला मिळालं. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 16 चेंडू त्याने फेस केलात आणि 16 मध्ये त्याने 38 धावा बनवलात. सुपर बॅटिंग ज्यामध्ये सिंगल्स पाहिल्यात, डबल्स पाहिल्यात, सेन्सिबल पद्धतीने खेळताना एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान करताना डॉट बॉल देखील आलेत आणि मोठे फटके देखील आलेत. पुन्हा एकदा थोडंसं अर्ली खेळले, एक धाव तर बनवले. दुसऱ्या धावाचा कॉल आहे. स्ट्रायकर एंडला धोका होऊ शकतो. यावेळेस रनआउटची विकेट जाईल का आणि त्यानंतर डेफिनेटली विकेट जातीय. फलंदाज बाद होईल आता मितेश भोईर आणि हा फार मोठा विकेट आहे. मी म्हणेन की या मॅचची प्राइज विकेट मिळाली टीम पाय बी संघाला. आता नवीन बॅटर सूरज भोईर आलेत बॅटिंग वरती. सूरज भोईर आहेत स्ट्रायकर एंड वरती. नॉन स्ट्रायकर एंड वरती रनआउट झाला त्यामुळे नवीन येणारा बॅटर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बोल तयार. ओहो समोर खेळायचा होता पण मिड ऑफचे क्षेत्ररक्षक तिकडे बॉल कलेक्ट करतायत आणि आणखी एक धक्का. बघा विकेट गेल्यानंतर मी म्हणेन की आता पाय बी संघाला इकडनं एक संधी असेल की आता येणारे पुढचे चेंडू कमीत कमी धावा देणं आणि जो धावेंचा वेग आहे ते कंट्रोल करणं. धाव फलकावरती धावा टोटल आहेत 65 आणि चेंडूंचा खेळ समाप्त झाला या षटकातील आतापर्यंत 4. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला नवीन बॅटर थोडा वेगाने या, कारण की अजून आपल्याला 2 मॅच कव्हर करायच्या आहेत. या मॅच मधली एका इनिंगचा खेळ बाकी आहे, त्यानंतर आणखी एक मॅच आहे आणि त्यानंतर टॉप 8चा प्रवास करणारी अजून एक मॅच आहे. त्यामुळे विनंती करेन की या आपण लवकरात लवकर. खरं तर आमच्या पांजू स्पोर्ट्स पांजू संघाच्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल की त्यांची एक चांगली संकल्पना पाहायला मिळाली. प्रत्येक सामने जे आहेत ते 5 षटकांचे व्हावे या इंटेन्शनने त्याने एक एक्स्ट्रा दिवस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे आणि खरं तर ही चांगली संकल्पना आहे की बघा तुम्ही एखादी स्पर्धा खेळताय आणि ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर शेवटी एंडला 1 षटक 2 षटक या 3 षटकांची मॅच मग तितकीशी मजा येत नाही किंवा तितकासा फेअर गेम देखील होत नाही. त्यामुळे आमचं इंटेन्शन काय ॲटलिस्ट 5 ओव्हरच्या
मॅच किंवा 4 ओव्हरच्या मॅच तरी झाल्या पाहिजेत या इंटेन्शननी तुम्हाला इथे बोलवलं गेलंय, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा दिवस ठेवलाय. त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही फक्त वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की बघा आमची तर सगळ्याची इच्छा आहे की 4 षटकांची मॅच नाही झाली पाहिजे, पण जर वेळ नसेल आता मध्ये तर वेळ आपल्यासाठी कधीच सामना नाही. त्यामुळे मग औपचारिकता 4 षटकांची मॅच खेळावी लागेल. सो जर 5 षटकांची शेवटची मॅच खेळायची असेल तर वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 69 आकड्यावर जाऊन पोहोचला. 5 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त होत आहे. चला नेक्स्ट मॅच स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन आणि महाकाळ मालजीपाडा या दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस करण्यात यायचं आहे. शेवटचा अंतिम चेंडू आणि इकडे जर बघितलं गेलं तर आता या अंतिम चेंडूवरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा मिळतील. वाईड आणि वाईड +2 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 72 या आकड्यावरती. एक क्षण असा होता की पहिले 2 षटक कंप्लीट झाल्यावरती असं वाटत होतं की 40-35 पर्यंत स्कोर थांबेल. येस, वाईड +2 40-35 पर्यंत स्कोर थांबेल. पण त्यानंतर जेव्हा बॅटिंग वरती मितेश भोईर आले त्यानंतर चित्रच काही बदललं आणि टोटल धावा फळकावरती आता बघा 70+ झाला, 70 अप स्कोर झाला, कारण की 72 या धाव फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेले आणि अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. देवेंद्र नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती आपण मिस झाले तिकडे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं अंपायर कळवा शेवटची धाव आहे की नाही, नाहीये ना. ओके, शेवटच्या अंतिम चेंडूवरती धाव नाहीये, त्यामुळे 72 वरती धावा थांबवलात. विजयाकरिता ऐकूया दुसऱ्या डावामध्ये 73 धावांची कहाणी. पण त्याआधी जात आहोत आपण स्वयंभू पायगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट महाकाळ मालजीपाडा या 2 संघांच्या मध्यांतरी आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करिता आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच हजर व्हायचं आहे. पायगाव संघाचे कॅप्टन पोहोचलेत. टीम महाकाळ माळजीपाडा, आपण आपला कॅप्टन लवकर पोहोचवा. बघा दोन्ही संघ ऑनगोइंग मॅच जी चालू आहे. टीम पाय बी आणि टीम दत्ताळी एका सूचनेकडे लक्ष द्या. शेवटचा अंतिम चेंडू जो आहे अंपायरचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय, त्या शेवटच्या अंतिम चेंडूवरती धाव कंप्लीट आहे. सो ती धाव ऍड केली जाईल. चला करूया टॉस. दोन्ही संघाचे कॅप्टन पोहोचलेत आणि हा वेळ आहे टॉस करण्याची आणि आपण करत आहोत टॉस. मालजीपाडा अगेन्स्ट स्वयंभू पायगाव. आणि टॉस रिपोर्ट जर बघितला गेला तर इथे नाणेफेकीचं कौल जे आहे ते टीम मालजीपाडा संघ वॉन होते आणि डिसाइड करतात सर्वप्रथमतः बॉलिंग. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि लगेच जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे चालू असलेल्या मॅचच्या रन चेस मध्ये काय होतं ते ऐकूयात.
बघा शेवटच्या अंतिम चेंडूवरती धावा आहे आणि त्याच्यामुळे जर बघितलं गेलं तर टोटल 73 मग धावा होतात आणि 74 धावांचा आव्हान असेल. अग्री कोल्यांची सुखी सावली साऱ्या विश्वाला है वरदान. बघा नेक्स्ट मॅच मध्ये महाकाळ या संघाकडनं जय खेळताना दिसेल आणि नीरज आहेत बॉलर आणि जयसाठी पारितोषिक ऑलरेडीच लागलंय. जय जितके डॉट बॉल फेस करेल जयला प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपये जयसाठी आणि जयच्या अगेन्स्ट जो 6 मारेल जर 6 आला तर जयला पुन्हा 100 रुपये. सो ते नेक्स्ट मॅच मध्ये असेल पण आपण आता चालू असलेल्या मॅच कडे वळत आहोत. चालू असलेली मॅच आपण श्री काणाई स्पोर्ट्स पाय बी आणि दत्ताळी या दोन संघांमध्ये पाहतोय ज्यामध्ये आतापर्यंत टोटल 73 धावा बनवल्यात. 74 धावांचा आव्हान आहे आणि 74 धावांचा आव्हान पार करण्याकरिता दोन बॅटर सध्या मैदानामध्ये. एका बाजूने जर बघितलं गेलं तर सुनील आणि दुसऱ्या बाजूने राज आणि गोलंदाजीवरती बॉल तयार. नीरज आहेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन. जे पॉवर प्लेचं षटक आहे मोठं आव्हान आहे मोठं टार्गेट आहे आणि पहिलाच बॉल मोठं टार्गेट पार करण्याची क्षमता हिम्मत आणि जज्बा आमच्यामध्ये आहे हे सांगताना पहिला बॉल पाठवलाय बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 6. मनाला भावतय सुंदर मुखडा माझ्या त्या माऊलीचा. थँक्यू दिसेवा बाई सुरुवात झाली आहे. नवीन चेंडू द्या. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आला आणि षटकाराने स्वॅगने स्वागत केलंय गोलंदाजाचं आणि या आव्हानाचं देखील. पाठलाग 74चा चालू आहे त्यामुळे तुम्हाला स्टार्ट असाच गरजेचा. हिम्मत. धावा 6 आल्यात. 604 स्ट्राईक रेटने आपलं वैयक्तिक आणि सांघिक देखील खातं उघडताना आपण बॅटर सध्या सुनीलला पाहतोय. फुल टॉस होता इकडे टर्न केला बॉल डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला आहे आणि त्यानंतर अडवून फेकी करेपर्यंत टोटल धावा फळकावरती बनवल्या जातील 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 8 आकड्यावरती. खरं तर सुनील थोडे नाराज असतील कारण की फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती देखील संधी होती आणखी एक मोठा फटका जोडण्याची. पण खरं तर तो फुलटॉस सरप्राइजिंग झाला. तयार नव्हते त्या फुलटॉस करिता आणि त्याच्याचमुळे योग्य त्या पद्धतीने बॅटवरती नाही घेता आला आणि धावा 2 ने वाढल्या गेल्या 8 आकड्यावरती जाऊन पोहोचतायत. चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला 2. नीरजला पाहतो गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये. आता बॅटिंग तर चांगली झाली दत्ताळीची. बॉलिंग पाहावी लागेल.
बॉल तयार हो. इथे पहा पूल करायचा होता, उंचीवरती बॉल आहे, स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचत आहेत, पण आउटफील्डची कुठेतरी साथ मिळाली आहे गोलंदाजांना आणि त्यानंतर आणखी 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचला गेला 10 आकड्यावर. चेंडूच्या समाप्तीनंतर 3, पहिल्या बॉलवरती 6 वृत्ती दाखवणं फार गरजेचं असतं आणि आपण पंकजला तेच पाहिलं मैदानावरती. ही खेळाडू वृत्ती असणे गरजेचं आहे. इतकी जिद्द तरी मनामध्ये असलं पाहिजे की योग्य डिसिजन आहे त्याला आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. भले मग अंपायरच्या माध्यमातूून काही डिसिजन येऊ द्या, तुम्ही जर एक्सेप्ट करत असाल तर ही फार मोठी बाब आहे. कारण की या गोष्टीमध्ये आपण गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून ऑलवेज पाहिलंय. 99 वरती कित्येक वेळ आपली त्यांनी विकेट बॅट अंपायर्सनी न देताना देखील ते मैदान सोडून बाहेर निघालेत. बघा तुमचा माइलस्टोन किंवा तुमचा संघ कुठे आहे ते विचार न करताना तुम्ही फेअर डिसिजन वरती जेव्हा पण खेळाल ना तेव्हा तुम्ही ऑलवेज बेस्ट राहता आणि तेच पंकजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. बॅटची हलकी कडा होती, आवाज नाही झाला तिकडे आणि पण स्वतःहून बॅट सोडली. भूपेश तयार, नवीन बॉलर. हा बॉल पहा, भूपेशचा पुढ्यात टाकलेला बॉल, त्यानंतर हलकासा टर्न झाला, आतमध्ये आला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 4थं षटक सध्या आहे विजयाकरिता. जर बघितलं गेलं तर 12 चेंडू आणि विजयाकरिता इकडनं इक्वेशन. पहिला डॉट आलाय. अठ्ठावीस जावेत फलकावर. ओहो, अजून एक चांगला बॉल आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल आला. आता 10 चेंडूंचा खेळ इथून बाकी राहतोय. टार्गेटचा जर विचार केला 74चा टार्गेट धावा फळकावरती जर बघितला गेला तर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे टोटल 28. त्यामुळे येणारे 10 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. अजून एक चांगला बॉल दूरवर खेळायचा होता थोडासा, पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर आणखी एक डॉट बॉल. बघा तुम्ही अशा प्रकारचे चेंडू जर एका जागेवरून खेळण्याचे प्रयत्न केले तर मग डॉट येतील. एकतर तुम्हाला शफल करणं आहे, एकतर मग तुम्हाला ऑफ साईडला खेळणं आहे. पण तुम्ही शफल नाही केलं, एकाच जागेवर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला तर मग ते डॉटच पाहायला मिळतील आणि तेच सध्या होत आहे. आता स्टेप आउट करून खेळायचा होता पण पुन्हा चेंडू बॅटरचा रडार पासून दूर राहिला. खरं तर मॅरिटला ओळखताच येत नाही आणि लगातारचा हा 4था डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅटर यशच्या अगेन्स्ट 4 डॉट बॉल फेकून झालेत आणि त्याच्यामुळे आता मॅचचं इक्वेशन देखील आता बदलत आहे. बॉल तयार. ओ अजून एक चांगला बॉल. लगातारचा हा 5वा डॉट बॉल आला. बघा या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत विकेट हॅट्रिक्स पाहिलात, षटकार लगातार 3 सिक्सेस पाहिलेत, 2 अर्धशतक कंप्लीट होताना पाहिलेत, पण मेडन ओव्हर अजूनपर्यंत आय थिंक सो नाही झालेली. सो या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर आपल्याला भूपेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल का पाहावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल, 5 लगातार डॉट बॉल फेकलेत. शेवटचा अंतिम बॉल देखील आहे डॉट आणि इकडनं पहिलं मेडन षटक. एकही धाव न देताना इथून चांगली गोलंदाजी केली भूपेशच्या माध्यमातून आणि लगातार 6 डॉट बॉल फेकले त्याने आणि मॅचचं समीकरण देखील बदलला. विजयाकरिता आता उर्वरित चेंडू बाकी राहतात 6 आणि 6 मध्ये बनवायच्या 46 धावा. मितेश आहेत बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक हाताळण्याकरिता शेवटचं अंतिम 5व्या षटकामध्ये आलेत. 46 ची गरज आहे. पहिलाच बॉल अगदी जवळनं बॅटचा आणि त्यानंतर बॅटची कडा लागली आणि फलंदाज माघारी परतेल. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद होतोय.
बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. ओहो पॅडल स्वीप केलाय बॉलला आणि पाठवलं जाईल लांब 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 लांबच लांब. षटकार. कदाचित ही पारी आणखी जास्त अनुभव देऊन जाईल किंवा ही पारी त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवून जाईल. मॅच दूर आहे हे ठाऊक आहे पाय बी संघाला, पण अशा प्रकारचे फटके जरूर जरूर या खेळाडूची फळी बदलवेल. इथे देखील चांगलं कनेक्शन होतं पण डिस्टन्स इतकं कव्हर नाही करू शकला आणि विकेट गमावला गेला. हा धक्क्यांचा जर विचार केला तर आतापर्यंत 6वा फलंदाज बाद होतोय. विकेट 6 विकेट असं आपण समीकरण पाहतोय. आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. बॉल तयार. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतायत. एका टप्प्याखेरीस बॉल अडवून फेकी केली जाईल. फेकी थोडी वाईडिश होती जरूर आणि त्याच्याचमुळे दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि रनआउट नाहीये. रनआउट नाहीये. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 36 आकड्यावर. औपचारिकता बाकी राहिली. शेवटचा अंतिम बॉल. लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू पंचांचा इशारा तो वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव 37 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू आहे. औपचारिकताच बाकी राहिली असं म्हणावं लागेल. ओ लास्ट बॉल इकडे डॉटच्या स्वरूपामध्ये आणि जिंकली मॅच टीम दत्ताळी संघाने. शुभेच्छा त्यांना देऊ आता आणि जाऊ आता आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे या मॅचचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जात आहे, ज्याने बनवल्या 17 चेंडू मध्ये 39 धावा आणि या मॅचची सिच्युएशन जिथे बदलवली आणि बॉलिंग वरती देखील विकेट मिळवले 2. आपण देत आहोत मितेश भुईरला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. या मितेश आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि लगेच जाऊयात नेक्स्ट मॅच मध्ये जिथे स्वयंभू पायगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट महाकाल माळजीपाडा या 2 संघांमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल मंडळी घेऊयात छोटंसं ब्रेक आणि त्यानंतर एक बदल देखील घडणार आहे तुमच्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. याच विभागातील आवाज अक्षय जी साटम यांचा आपण ऐकूयात.